नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही ट्यूमरच्या अगेन्स्ट जे काही होस्ट जे काही असतील किंवा होस्टेल असेल तर कसा इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतो आणि ट्यूमरला कसा किल केला जातं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि तुम्ही त्याची जी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत, तर तुम्ही ते नोट्स प्रेफर करू शकता. तर चला तर मग हा टॉपिक आपण आणि हा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर होस्ट इम्युन सिस्टीम आपल्याला माहिती आहे की जे काही ट्यूमर वगैरे असेल त्याला पूर्णपणे किल करण्यासाठी त्यासाठी दोन मेन जे काही इम्युनिटी आहे, सेल्युलर आणि ह्युमरल, हे जे काही दोन इम्युनिटी आहे ते इम्प्लॉमेंट केली जाते, जेणेकरून त्याला पूर्णपणे इलिमिनेशन वगैरे केलं जातं ट्यूमर सेलला आणि त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं जातं वेगवेगळ्या फॅक्टरद्वारे. त्याच्यामध्ये सायटोकाईन असतील, टी सेल असतील किंवा NK सेल असतील, ते आता आपण इन डिटेल आधी स्टडी करूयात. तर पहिलं आहे सेल्युलर इम्युनिटी. आणि ही जी काही सेल्युलर इम्युनिटी आहे त्याला प्रायमरी डिफेन्स अगेन्स्ट दी मॅकॅनिझमसुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये दोन मेन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात, सायटोटॉक्सिन टी लिम्फोसाइट अँड नॅचरल सेल, किंवा त्याला आपण नॅचरल किलर किंवा NK सेलसुद्धा म्हणतो. पहिलं आहे सायटोटॉक्सिन टी लिम्फोसाइट्स. तर मग हे जे काही टी सेल असतात ते काय करतात, डायरेक्टली जे काही ट्यूमर सेल वगैरे असतील त्याला रिकग्नाईज करतात. रिकग्नाईज केल्यानंतर पूर्णपणे त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात आणि टू बाइंड द स्पेसिफिक MSC1 मॉलिक्यूल ऑन द ट्यूमर सेल प्रेझेंटिंग द ट्यूमर अँटीजन. आणि ह्याद्वारे काय केलं जातं, जे काही टी सेलचे सरफेस वगैरे असतील किंवा सेलचे जे सरफेस असतील त्याच्यावरती MSC मॉलिक्यूल असतात, मेजर हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी मॉलिक्यूल असतात किंवा कॉम्पोनंट असतात. ते काय करतात, ते टी सेलला आधी बाइंड करतात, इंट्रासेल्युलर जे काही प्रोटीन असेल त्याला बाइंड करतात आणि जे काही ट्यूमरच्या जे अँटीजन असतील, ट्यूमर अँटीजनला डायरेक्टली बाइंड होतात. ट्यूमरच्या अँटीजनला बाइंड झाल्यानंतर त्याला रिकग्नाईज करतात. रिकग्नाईज केल्यानंतर हे जे काय करतात, CTL जे काही सायटोकायझिन टी लिम्फोसाइट किंवा जे काही टी सेल असतात, जे काय त्याच्या अगेन्स्ट एक इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतात. आणि इम्युन रिस्पॉन्स जनरेट केल्यानंतर हे जे काही CTL आहे ते त्याच्यामध्ये ज्या अँटीजन थ्रू आपण जे काही ट्यूमरला अटॅच झालेलो आहे त्याच्यातून मग त्याला टॉक्झिन त्याच्यामध्ये त्या ट्यूमर सेलमध्ये प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये टाकलं जातं, जेणेकरून जे काही ट्यूमर सेलची जी काही मेम्ब्रेन असेल ती पूर्णपणे डिस्ट्रॉय होते. आणि डिस्ट्रॉय झाल्यानंतर जर त्या ट्यूमर सेलची जी काही मेम्ब्रेन असेल तीच डिस्ट्रॉय झाल्यानंतर जे काही जी पूर्ण ट्यूमर सेल असेल ती पूर्णपणे तिचं डेथ वगैरे होतं, कारण की तिची सेलच ही जी काय आहे ती पूर्णपणे डिस्ट्रॉय झालं आणि त्याचे जे काही मधले जे काही पार्ट वगैरे असेल, ऑर्गेनल असेल, ते बाहेर पडतात आणि ते पूर्णपणे त्याला एक फेवरेबल कंडिशन मिळत नाही, जे काही इंटरनल जे काही पार्ट असेल ट्यूमर सेलला, आणि ते सुद्धा डेथ होतं. आणि जे काही पूर्णपणे सेल असेल ती पूर्णपणे डेथ होते. याच्याद्वारे जे काही टी सेलद्वारे आहे पूर्णपणे त्याचं डिस्ट्रक्शन वगैरे ट्यूमर सेलचंही केलं जातं. दुसरं आहे नॅचरल की सेल किंवा NK सेल. द इनिट इम्युनो सिस्टीम cell can recognize and kill the tumor cell that lack the MSC1 molecule or express the stress signal on their surface. आणि याच्यामध्ये जे काही इनिट इम्युन सिस्टीम जे काही सेल्स वगैरे असतात तर ते काय करतात, पूर्णपणे जे काही ट्यूमर सेलला रिकग्नाईज करतात आणि पूर्णपणे त्याला ट्यूमरला किल करण्यासाठी काम करतात, जेणेकरून हे जे काही MSC मॉलिक्यूल असतील त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतात आणि ते काय करतात, एक स्ट्रेस सिग्नल किंवा ते एक्सप्रेस करतात, जेणेकरून त्या सरफेसवरती पूर्णपणे स्ट्रेस तयार होतं आणि त्याच्यामुळे सिग्नलिंग पाथवे जनरेट होतो. आणि त्याच्यामुळे हे जे काही CTL असतील किंवा NK सेल असतील त्याला अँटीजन प्रेझेंटेशनची गरज लागत नाही. ते डायरेक्टली ट्यूमरला असतील किंवा जे काही अँटीजनला वगैरे असेल त्या रिकग्नाईज करतात. रिकग्नाईज केल्यानंतर डायरेक्टली त्याच्यावरती अटॅक करतात आणि पूर्णपणे त्याला किल करण्याचं काम करतात. आणि हे जे काही दोन मेन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात सेल्युलर इम्युनिटीमध्ये, जेणेकरून जे काही होस्ट सेल असतील त्या ट्यूमरच्या अगेन्स्ट जे काही अँटीजनच्या अगेन्स्ट हे पूर्णपणे त्याला किल करण्यासाठी हे डिफेन्स मेकॅनिझम वापरलं जातं. तर आता ह्युमरल इम्युनिटीमध्ये दोन परत अजून मेन जे काही ॲक्टिवेट अँटीबॉडीज किंवा जे काही सप्रेसिव्ह रोल करणारे जे काही दोन मॉलिक्यूल आहेत ते आपण आता डिस्कस करूया. त्याच्यामध्ये काय केलं जातं, डायरेक्टली इलिमिनेशन केलं जातं आणि हे लेस थोडंसं त्याचं प्रोबॅबिलिटी आहे ती कमी आहे थोडीफार. आणि जे काही याच्यामध्ये सुद्धा अँटीबॉडीजचा वापर करून डायरेक्टली त्या सेलला किल केलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, पहिले जे काही अँटीबॉडी डिपेंडन्ट सेल्युलर सायटोटॉक्सिसिटी, याच्यामध्ये अँटीबॉडीज काय करतात, ट्यूमर सेलला बाइंड करतात. बाइंड केल्यानंतर त्याच्यानंतर हे जे काही NK सेल असतील किंवा CTL सेल असतील ते त्याला रिकग्नाईज करतात. रिकग्नाईज केल्यानंतर ते काय रिकग्नाईज करतात,
कारण की जे काही ट्यूमर सेल असतील त्याच्यावरती अँटीबॉडी कोटेड जो काही फ्लॅग वगैरे असेल किंवा ट्यूमर सेल असतात, तो काय करतो, अँटीबॉडी त्याला आधी जाऊन बाइंड होतात आणि नंतर जे काही NK सेल असतील ह्या अँटीबॉडी कोटेड ट्यूमर सेलला रिकग्नाइज करतात. रिकग्नाइज केल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट एक ट्रिगर मेकॅनिझम ओपन होतं आणि त्याला पूर्णपणे किल करण्यासाठी किंवा डिस्ट्रक्शन करण्यासाठी हे जे काही NK सेल आहे ते वापरले जातात. त्याच्यानंतर आहे कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन. द सर्टन अँटीबॉडी कॅन ॲक्टिवेट द कॉम्प्लिमेंट सिस्टीम, अ कॅस्केड ऑफ प्रोटीन दॅट कॅन डायरेक्टली लाईज अ ट्यूमर सेल ऑर मेक देम मोर ससेप्टेबल टू फायगोसायटोसिस बाय इम्युनोसेल. आणि हे जे काही अँटीबॉडी असतील ते काय करतात, कॉम्प्लिमेंट सिस्टीम किंवा कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेट करतात, जेणेकरून ते काही प्रोटीनचं जे काही कॅस्केड वगैरे असेल ते रन होतं आणि ते डायरेक्टली हे जे काही ट्यूमर सेलला रिकग्नाइज करून त्याला डायरेक्ट लाईज केलं जातं किंवा डायरेक्टली त्याचं ब्रेकडाऊन हे केलं जातं, जेणेकरून जे काही ट्यूमर सेल वगैरे आहे त्याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आणि नंतर मग जे काही इम्युनोसेल जे काही फायगोसायटोसिस जे काही प्रोसेस आहे त्याद्वारे पूर्णपणे जे काही ट्यूमर सेलला पूर्णपणे किल केलं जातं. हे दोन मेन जे काय आहे ते ह्युमरल इम्युनिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसं अजून दोन जे काही मेकॅनिझम आहे त्याच्याद्वारे सुद्धा हे जे काही ट्यूमर सेल वगैरे असेल त्याचं किल वगैरे केलं जातं. पहिलं आहे सायटोटॉक्सिन, त्याचं व्हेरियस सिग्नलिंग मॉलिक्यूल म्हणून सुद्धा वापरलं जातं, जेणेकरून हा काय करतो, जे काही सायटोकाईन एकदा ॲक्टिवेट झाल्यानंतर सायटोकाईन तो इम्युनो रिस्पॉन्ससोबत कोऑर्डिनेट करतो. कोऑर्डिनेट झाल्यानंतर जे काही ट्यूमर सेल असतील त्याच्या अगेन्स्ट इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी वापरला जातो आणि तसंच ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम म्हणून सुद्धा हा वापरला जातो. तसंच दुसरं आहे इन्फ्लामेशन. द इम्युनो सिस्टम कॅन ट्रिगर द इन्फ्लामेशन इन द ट्यूमर मायक्रो एन्व्हायरमेंट, अटॅकिंग द इम्युनो सेल अँड पोटेन्शियली हिंडरिंग द ट्यूमर ग्रोथ. तर जे काही मायक्रो एन्व्हायरमेंट जे काही ट्यूमर सेलने जनरेट केलं असतं वेगवेगळे फॅक्टर वगैरे जनरेट करून की जे काही इम्युनो सप्रेसिव्ह फॅक्टर्स जे काही तो स्वतः जे काही जनरेट करतो आहे ट्यूमर सेल, तर मग त्याच्यामुळे त्याला मायक्रो एन्व्हायरमेंट तिथं फेवरेबल एन्व्हायरमेंट हे प्रोड्यूस होत असतं. तर मग काय जे काही इम्युनो सिस्टीम असते ती काय करते, डायरेक्टली त्याच्या मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये एंटर करून आणि पूर्णपणे त्याचा इन्फ्लामेशन वगैरे करून जे काही इन्फ्लामेशन झालं असेल किंवा जे काही ट्यूमर सेल असतील ते पूर्णपणे त्याच्यावरती अटॅक करून आणि त्याला डिस्ट्रॅक्ट हे केलं जातं. तर अशाद्वारे जे काही वेगवेगळ्या पद्धतीने जे काही ट्यूमर सेल असतील त्याचं किल वगैरे हे केलं जातं. तर या व्हिडिओमध्ये आपण ट्यूमर सेलच्या अगेन्स्ट होस्ट इम्युन रिस्पॉन्स कसा जनरेट होतो ते आपण डिस्कस केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.